मी तर झुमक्यांचं तिथे उभं राहिलं, मला झुमके नाही घेऊन दिले. हो या तुला मंगळसूत्र घेऊन देता. आम्ही आलो शाळेत, शाळेत भेटली रांबा. दे सरांना धमकी, बाहेर बेटा मग दाखवतो. मारो हमको जिंदा मत. एवढे कमी मार्क, अभ्यास अजिबात करत नाही तू. हा ही काय पद्धत आहे का अभ्यास करायची? वाच तिकडे जाऊ. बाळाचा आवाज. नमस्कार मित्रांनो, कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तडकत्या भडकत्या ब्लॉग मध्ये. बीट हिरोईन दाखवा, हिरोईन नाशिकची हिरोईन. भरून सपोर्ट करा. आणखी 7 फारचा ब्लॉग आहे. प्रवीण पाटील 3 दिवस झालं एकच कपडा घालतोय. सगळे ब्लॉगर झाले तर 2 वर्षानंतर भेटलाय. तर गाईस 3 दिवस झालं एकच कपडा आहे. याही मला घरी पेनला आलेला 4 दिवस माझ्या इथं होता. एकच शर्ट घालते 4 दिवस. व्हॉट्सअपची नोटिफिकेशन नोटिफिकेशन बाळाचा आवाज. तर गाईस शेवटपर्यंत बनत राहा, ब्लॉग मध्ये मजा आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो सतपाल पण पळून गेला, बघितला जस्ट तुम्ही. आणखी 7504 या युट्यूब चॅनेलवरती ब्लॉग येईल. कॅप्चर झाले त्यांना शूटचा ऍक्ट दिला. सो गाईस बघू शकता आणखी सतपालचा टेक नंबर 23. परवीन पाटील शहीद झाला. शहीद झाला. महेंद्र सिंग धोनी काहीतरी बघू शकता नाही का. खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. ये सावलीने साठी 2 शब्द इंग्लिश मध्ये. इंग्लिश समथिंग इंग्लिश. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. काम ट्रक आले, ट्रक बँड होल. काहीच नो, काय नाही समजीन. डायरेक्ट तोंडावर ऊन पडेल. गाईज एवढी हसी. काहीच आमची हिरोईन जाम दमले. मी तर झुमक्यांचं तिथे उभं राहिलं, मला झुमके नाही घेऊन दिले. हो नाही घेऊन दिला. थांब ना, देता ना. या नाही ते नाही घेऊन दिला. अरे थांब मावशी, तुला झुमका नाही. इकडे या, तुला मंगळसूत्र घेऊन देता. मला घरी सोड, नाही ते एसटी महामंडळची एसटी पकडताना मी निघता घरी. आमची हिरोईन मला पहिल्यांदा भेटले, पण मला असं वाटतंय की मी जशी पहिले बोललेलो आहे. तुला काय वाटतंय? लक्षातच येत नाही. त्याचं पण लक्षात येत नाही, माझं पण लक्षात येत नाही. खरं काहीच गजब का माहोल आहे. गजब का माहोल आहे. खड्डा आहे, पडशील, उचलायला लागेल मला. आय नो व्हेरी वेल तिथे खड्डा आहे. तू माझ्याहून छोटी आहे. किती वर्ष छोटी आहे तू? मी आता 19ची कंप्लीट झाली आहे. यस, मी 20चा आहे. जहाँ कुड़ी देखी वहीं पुड़ी बांधना चालू. जमला. जो भेटल ती वहिनी बोलते. काय गाईज आमचा कर्तव्य तो आहे. हे राम काय हे राम प्रभू. तुला कसं होतं मला भेटून? 2 शब्द माझ्यासाठी. ती खूप जास्त फनी आहे हा मुलगा. फनी. या फनी, केसांची फनी. केसांची फनी. त्या इथे पण जोक चालू राहतात. भाऊ नको. काहीच काळजावर वार गेला. भाऊ भाऊ 50 दे. अख्खा नाशिक घरी झालो ना तुम्ही. हात खोल. बांगड्या ऑलरेडी हातात सगळा संसार आणला. चोरी करतोय. ओ माय गॉड. सगळा पळून बिळून चालले काय? सगळी तयारी झाली. हा काय ड्रॉइंग करी. जितना मेकअप उतना ब्रेकअप. तर आता भावाला सपोर्ट करा, बोलले का? व्हायरलच येतो नाही का, तरी पण अजून व्हायरल करा. तर मित्रांनो, आमचा आता दुसरीकडे शूट आहे. मागं नवरी, बाजूला 2 कल्लवऱ्या. ओ माय गॉड. कल्लवरा. नमस्कार. हो बघा, झेब्रा. चल. आणखी सतपाल चॅनेलचे ओनर. ओ कठी. शाळा बघा, कडक. सर बघा आमचे. नमस्कार सर. क्लास बघताय की
सराची पट्टी घरी यायचो म्हणून आज म्हणून आज मी डॉक्टर एक कोरो पेपर घेऊन कुठला डॉक्टर कुत्र्यांचा अरे मॅडम आल्या कधी चेहऱ्यावरचा मास्क नाही काढला. तुला असं माहिती आहे का मास्क मॅडम मास्क मास्क मॅडम मास्क मॅडमचं नाव काय मुलांना मास्क मॅडम द मास्क Oh my, this is handwriting and my शिक्षक. This is my शिक्षक, sir. Oh, this is just my sir. Oh, Yeah, I was the yeah. या Yo, sir पडले काय पडले. ऐकून पडलो. मॅडमच्या प्रेमान So, so yeah. That's why. So guys, आम्ही आलो शाळेत भेटली रंबा. हसली तर फसली. कोंबडी ब्लॉग में करता है कोंबडी कोंबडी. कोंबडी आणि माणूस मिक्स आहे. ओ सर तुमचा काय म्हणणं आहे आजचा सुविचार बदला विचार वाचा. यो आमचा सर आहे. कोण आहे यो गुंड वाटतंय. बाउन्सर सरांचा बाउन्सर यो पंखा चालू केल्यावर हवा येते आणि तू सोबत नसला तुझी आठवण येते. सरची हेअरस्टाईल बघा. नाक करते काय. अरे हो आता मी ती शायरी वाचते त्याच्यामध्ये ना अर्ध्याला कॅप दिली अर्ध्याला नाही दिली. काय लिहिलंय ते कळत नाही. फायनली आलो कॉलेजला. लेट्स गो गाईज. बघा कॉलेजच्या पोरी बघून घ्या. आमच्या सरांसमोर बोलते कॉलेजच्या पोरी बघा. सर तुमचं काय म्हणणं आहे. सरांना पण बघून घ्या. सराची मॅडम फरार आहे. मॅडम नाही राहिला. ही गोष्ट आठवते की ज्या व्यक्तीसाठी मी रात्रभर जागायचो आज तीच व्यक्ती दुसऱ्यासाठी रात्रभर लागते. बघला काय बघते काय त्याला नाही. काय चांदण्या बिंद्या लिहिते. रात्री जागलो उद्या उठलो काय लिहिते. फक्त आठव त्याची स्पेलिंग चुकली. झाली झाली. आजची तारीख किती आजची तारीख आहे 7 आणि 7. ठेवलेली आहे 3. सरांनी नंतर पुन्हा म्हणून आम्ही 3 वेळा कॅट्या लागून बसलोय परत इथं. समजला ना ला परवा का नतीजा. सर बघते तर मॅडमच्या प्रेमात पडला. सरांनी मॅडमला धोका दिला. बघते तर मॅडमने उद्या माझ्यावर केस ठोकले. ही बघा रंबा भेटली कॉलेजमध्ये. रंबाचं लक्ष नाही. तुझ्यासाठी एसी लावू काय. लाव ना प्लीज. एसी लावा. एसी आहे पंखात लागत नाही ती. आमचा सर येते आल्टो मध्ये. आम्ही येतो एर्टिका मध्ये. इसको बोलते फरक. तुला गरम नाही होते. नाही मी हॉट आहे. मॅडम सर हॉट माणसाच्या बाजूला आहे म्हणून तुला गरम होते. दॅट्स अ पॉइंट. वाव वाव वाव. ओ माय गॉड. काहीच केसांना रस्सा बांधून आले. अरे रस्सी रस्सी नाही. काही रस्सी बांधून आली केसांना. लेक्चरला फोनवर बोलते सर. सर का बोलत नाही. सरांना मॅडमने धोका दिले म्हणून सर बाटले काय. 35 वय. मला तुझ्या लोकांना 95 भेटले माझे. मला तुझ्या बाजूलाच बसत आहे. मी नापास झालो तुझ्यासाठी. तुझ्यामुळे मी पण नापास झाली. चाल मग उद्या उसाचा ढेला टाका. 68 भेटला तुला 29% मला किती. ओ माय गॉड. उठाले रे देवा उठाले रे बाबा. फेल.
तिच्यामुळं फेल झालो मी, तुझ्यामुळं फेल. मी नापास झालो. चल दोघं उसाचा ठेला टाकू आपण. मलिंगा पार्ट 2 पास झाला, मी नापास झालो. कॅबेट्स दे सरांना धमकी, बाहेर बेटा मग दाखवतो. वा 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 छान मारता सर. गुड. बस मारो हमको जिंदा मत. नापास आहे सर. हा एवढे कमी मार्क, अभ्यास अजिबात करत नाही तू. स्टडी द्या सर. हा ही काय पद्धत आहे का अभ्यास करायची? बस तिकडे जाऊ. ही काय पद्धत आहे का अभ्यास करायची? चल चल इकडे जाऊन बस. काय चाललेलं डिस्कशन? तिच्यामुळं नापास झालो. उसाचा ठेला ती पास झाली, तू फेल झाला म्हणून सांग का? आयटम पास झाली. गुड. आणि टॉप मध्ये तू मुलांनो, ही आपल्या क्लास मध्ये टॉप मध्ये आहे. प्लीज प्रवीण पाटील पहिल्यांदा आता नाही का नाही, आता सुटला. जिरली. नेक्स्ट टाइम या. नेक्स्ट टाइम बसला पलेन घरी झालं पण येणार नाही. अरे कधी ऊन मरेल माणूस. तर पोरी बघते. पोरी सगळ्या दादा बोलल्या, काय का पोरी बघते सगळ्या दादा बोलल्या. फेल का झालं मी? ये बेटा समजला. प्रवीणच्या आयटमची रांगा, साक्षीने धोका दिला. त्यानंतर कोणला प्रवीणचा 3रा नंबर, त्यानंतर संकेत, मयूर बिओ कोम पंग. आता अभ्यासाला लागला. 4 केट्या पास झाले. काय दिले? मी तिला पाण्यासाठी जायचो पण ती दुसऱ्यासोबत जायचं. मी बघा काय लिहिले. ओ माय गॉड. तू काय लिहिले? दाखव पेपर काय लिहिले? थांब. मी तिला 12वीला येताना तिच्यावर प्रेम केलं, पण तिने मला धोका दिला. तिच्यावर खूप प्रेम केलं, पण ती दुसऱ्याच्यासाठी माझं प्रेम तोडला. 2 पेज भरले. बोर्ड फाटला. हिनी पण लिहिली. दाखव काय? ओ माय गॉड. हिनी पण पाना भरली. जोड्या लावले. मी तुझा पेपर बघून लिहिता. पोरीवरनं निबंध लिहिले. पहिले बघा काय लिहिले. थांब ना, तो पण दाखवतोय. मी 12वीला नंतर वाचून दाखव. तिच्यावर अत्यंत प्रेम केलं होतं, पण तिने मला धोका दिला. वा. तिच्यावर हा. कॉंग्रॅच्युलेशन. गुड. काढा क्लास मध्ये टॉप आलेला आहे. जलवा है हमारा. पुन्हा एकदा टाळ्या याच्यासाठी वाजवायच्या आहेत. काढा. मित्रांनो, चला आजचा ब्लॉग एंड करूयात. हा ब्लॉग आपला थोडा लेट आलाय. लवकर पोस्ट करणार होतो पण टाइम भेटत नव्हता ब्लॉग बनवायला वगैरे. सो हा ब्लॉग मी तुमच्या एंटरटेनसाठी पोस्ट केलाय. सो कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि लवकरच एक नवीन ब्लॉग तडकता. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.